नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण जास्त मेहनत न घेता अगदी चटपटीत आणि झटपट अशी शिमला मिरचीची भाजी बनवणार आहोत. अगदी पटकन होणारी रेसिपी आहे, संपूर्ण बघा. त्यासाठी एका कढईमध्ये तेलामध्ये आपण शिमला मिरची जाड अशी कट करून घेतली आणि छान अशी परतून घेतली. 5 मिनटं वाफेवर पूर्ण शिमला मिरची छान परतून घ्यायची, म्हणजे पटकन शिजून जाते, वेळ लागत नाही आणि चविष्टसुद्धा होते. हे बघा, 5 मिनिटानंतर छान मस्त शिमला मिरची नरम पडलेली आहे. त्यानंतर ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. त्यानंतर कढईमध्ये आपल्याला परत 3-4 पळी तेल टाकायचं आहे. तेलामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकून घ्यायचं. त्यानंतर जिरे तडतडल्यानंतर आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत. कढीपत्ता टाकल्यानंतर छान मस्त तडतडल्यानंतर यामध्ये आता आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट होती ती टाकून घेणार आहोत. त्यानंतर छान असं एकजीव करून आपण हे परतून घेणार आहोत. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा टाकल्यानंतर कांदा नरम पडूस तर आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांद्याला थोडासा तांबूस रंग आला की कांदा परतला जातो. त्यानंतर आता यामध्ये आपण पुढील साहित्य टाकूया. यामध्ये आपण आता काही मसाले घालणार आहोत. त्यासाठी 2 ते 3 चमचे लाल तिखट टाकून घेतलं, अर्धा चमचा हळद टाकून घेतली, त्यानंतर 1 चमचा धनेपूड टाकून घेतली. हे सगळं आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. छान असं मस्त परतून झालं की त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर आता आपण हे छान मस्त मसाला परतून घेऊया. मसाला परतून झाला की यामध्ये आपण पुढील साहित्य टाकून घेऊया. यामध्ये आता आपण टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे. टोमॅटो प्युरीऐवजी तुम्ही बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा टाकू शकतात, पण जर प्युरी टाकली तर भाजीला अजूनच छान टेस्ट येते. छान असा टोमॅटो मस्त असा परतून घ्यायचा. तेल सुटूस तर मसाला परतून घ्यायचा. बघू शकता, थोडं थोडं छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता आपला मसाला तयार आहे. यामध्ये आपण जी शिमला मिरची तेलामध्ये वाफवली होती ती परतून घेणार आहोत. छान अशी एकजीव करून आपल्याला संपूर्ण मसाल्यामध्ये शिमला मिरची परतून घ्यायची आहे. यामध्ये आता दाण्याचं कूट करून घेतलेलं होतं ते थोडंसं टाकून घेणार आहोत. साधारणतः 3 ते 4 चमचे दाण्याचं कूट आपण यामध्ये टाकून घेतलं. छान असं एकजीव करून घ्यायचं. यामध्ये आपल्याला आता पाणी टाकायचं आहे. पाणी तुम्ही भाजीच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकतात. जर तुम्हाला जास्तच घट्ट ग्रेव्हीसारखं हवे असेल तर थोडंसंच पाणी ॲड करा. त्यानंतर यावर गरम मसाला टाकून घ्यायचा, म्हणजे भाजी अगदी छान लागते. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि सगळं असं छान एकजीव करायचं आणि 5च मिनिटात ही भाजी रेडी होते. छान मस्त बघू शकता, मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे. अगदी 5 मिनिटात आपली भाजी रेडी झालेली आहे. यावर झाकण ठेवायचं, 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची. मस्त अशी शिमला मिरचीची चमचमीत भाजी तुम्ही बघू शकता रेडी झालेली आहे. जास्त काही मेहनत न घेता अगदी पटकन होते. अगदी 10 ते 15 मिनिटात ही भाजी तयार होते. कमी वेळात पटकन होणारी भाजी आहे. सकाळी टिफिनला मुलांनासुद्धा दिली तरी आवडीनेच खातील. अगदी रात्रीच्या जेवणातसुद्धा बनवली ना तर 1 पोळीऐवजी 2 पोळी नक्कीच संपेल. या पद्धतीने तुम्ही झटपट होणारी शिमला मिरचीची भाजी एकदा नक्की ट्राय करा.